जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. वर्ल्ड वॉर 3 सुरू झाल्याचं चित्र आहे. इराणवर इस्रायल अमेरिकेने हल्ला केला. इराणनेही इस्रायलसह आसपासच्या मुस्लिम बहुल देशांवर हल्ले केले. इराणचे सुप्रीम नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्यासह 48 दिग्गज नेते मारले गेले. 2 ते 3 दिवसात इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर 2000 पेक्षा जास्त बॉम्ब आणि मिसाईल डागले. इराणनेही प्रत्युत्तरादाखल शेजारच्या देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. लेबनॉनमधली इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लानेही इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केलेत. एकंदरीत युद्ध पेटलंय. विमानतळं बंद झाली आहेत. हजारो माणसं अडकली आहेत. लाखोंना फटका बसणार आहे. मात्र या साऱ्यात एक प्रश्न आहे, तो म्हणजे इराण एकटा का पडलाय? इराणचे शेजारी मुस्लिम बहुल देश असूनही इराणवर एकट्यानं लढायची वेळ का आली? पाहूया त्या व्हिडिओमधून. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर अनेक देशात मुस्लिम समुदायानं निदर्शनं सुरू केली, दुःख व्यक्त केलं. तिकडे पाकिस्तानात तर अमेरिकन वकिलातीवर लोकांनी हल्ला केला. त्यानंतर करण्यात आलेल्या गोळीबारात 15 लोक ठार झाले. भारतातही जम्मू काश्मीर, लखनौसह अनेक भागात निदर्शनं झाली. अमेरिका, इंग्लंडमध्ये काही ठिकाणी लोकांनी आनंद साजरा केल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले. एकीकडे दुःख, आक्रोश, संताप, तर दुसरीकडे काहींना आनंद, असे दुहेरी चित्र का दिसतंय? आता जगाच्या नकाशावर बघितलं तर इराणच्या शेजारी असलेले बहुतांश देश हे मुस्लिम बहुल आहेत. पण याच देशातल्या अमेरिकेच्या तळांवर इराणने मिसाईल हल्ले केलेत. पश्चिम आशिया आणि आखातातील 7 देशांनी इराणच्या या कृतीविरोधात अमेरिकेला पाठिंबा दिलाय. इराणच्या शेजारचे हे मुस्लिम बहुल देश इराणच्या पाठीशी आजवर कधीच उभे राहिले नाहीत. पण असं का? इराणमध्ये मुस्लिम धार्मिक राजवट असतानाही इतर मुस्लिम देश इराणच्या पाठीशी उभे का राहत नाहीत? पाहूयात. इराणने आपल्या शेजारच्या इराक, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, UAE अशा प्रमुख देशांमध्ये हल्ले केले. या देशांनीही अनेकदा इराणला एकटं पाडल्याचाच इतिहास आहे. यामागची कारणं समजून घेण्याआधी इराणमधल्या इस्लामिक क्रांतीबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागतं. 1979च्या आधी मोहम्मद रजा पहलवीच्या नेतृत्वात इराण अमेरिकेच्या जास्त जवळ होता. मध्य पूर्वेतील अमेरिकेचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून त्यावेळी इराणची ओळख होती. इस्रायल सोबतही इराणचे त्यावेळी शांततापूर्ण संबंध होते. पण 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीने ही सगळी परिस्थिती बदलली. पॅरिसहून इराणमध्ये परतलेले शिया धर्मगुरू आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वात इराणच्या शिया मुस्लिम जनतेनं पहलवीच्या सत्तेविरोधात बंड केलं. त्यांनी पहलवीची सत्ता उलथून टाकली आणि खोमेनींच्या नेतृत्वात शिया इस्लामवाद्यांनी इराणची सूत्र हाती घेतली. इराणला इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं. इराणमधल्या या इस्लामिक क्रांतीने इराणचं संपूर्ण राजकीय स्वरूपच बदललं. पाश्चिमात्य, विशेषतः अमेरिकेच्या वर्चस्वाला तीव्र विरोध, इस्रायलचं अस्तित्व मानण्याला नकार आणि शिया इस्लामिक तत्त्वज्ञानावर आधारित शासन व्यवस्था या 3 प्रमुख मुद्द्यांवर खोमेनींनी इराणची नवीन राजकीय ओळख उभी केली. त्यांचे शिष्य आयातुल्ला अली खामेनी यांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला. यामुळे साहजिकच अमेरिका आणि इस्रायल हे एकेकाळी इराणचे चांगले मित्र असलेले देश कट्टर शत्रू बनले. पण हा झाला इराणच्या परराष्ट्र धोरणाचा भाग. पण यात मुस्लिम देश इराणच्या विरोधात का गेले याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे शिया सुन्नी हा इस्लामच्या इतिहासातील सर्वात जुना आणि खोलवर रुजलेला वाद. हा वाद फक्त धार्मिक किंवा सांप्रदायिक नाही, तर त्याला सामाजिक आणि राजकीय स्वरूपही मिळालंय. शिया सुन्नी वादाचा उगम नेतृत्वाच्या अधिकारावरून झाला असला तरी आज तो सत्ता संघर्ष आणि वर्चस्व वादापर्यंत येऊन पोहोचलाय. आता शिया बहुल देशांमध्ये सर्वाधिक ताकद असलेला देश म्हणजे इराण. त्यामुळे इराण विरोधात सुन्नी बहुल देशांचा रोष वाढल्याचं सांगितलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पंथीय संघर्ष वाटत असला तरी प्रत्यक्षात तो सत्ता संतुलनाचा गुंतागुंतीचा खेळ झालाय. सुन्नी बहुल देश इराणला फक्त शिया प्रजासत्ताक असल्यामुळे विरोध करत नाहीत, तर त्याला आणखीही काही कारणं आहेत. यामध्ये पाकिस्तानही येतो. पाकिस्तानकडे अण्वस्त्रही आहेत. आता तर त्यांनी शेजारी अफगाणिस्तानवर हल्लाही केलेला आहे. अर्थात पाकिस्तानला अमेरिका पोचते हे जगभराला माहिती असलेलं सत्य आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही IMF आणि वर्ल्ड बँकेच्या कर्जावर चालते आणि हे कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची गरज आहे. त्यातच इराणचे कट्टर शत्रू असलेल्या सौदी अरबसारख्या देशांशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे इराणला मदत करणं पाकिस्तानला परवडणारं नाही. दुसरा सुन्नी बहुल देश म्हणजे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाला सुन्नी इस्लामचं प्रमुख केंद्र मानलं जातं. या दोन्ही देशांमध्ये मध्य पूर्वेतल्या वर्चस्वाची लढाई सुद्धा आहे. या दोन्ही देशात प्रॉक्झी वॉरच्या नावाखाली एक छुपयुद्ध सुरूच असतं. ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणजेच अन्यायाविरुद्धचा प्रतिकार म्हणून इराण सिरिया, येमेन, लेबनॉन, इराक अशा देशांमध्ये वेगवेगळ्या गटांना पाठिंबा देत असतो. सौदीच्या शेजारी असलेल्या यमनमध्ये इराणने हौथी बंडखोरांना दिलेला पाठिंबा सौदी अरेबियाच्या राजकीय वैधतेला आव्हान मानलं जातं.
हौथींना बळ देऊन शिया अल्पसंख्याक असलेल्या सौदीत मोठी बंडाळी पेटवण्याचा इराणचा डाव असल्याचं सौदी अरेबियाचं म्हणणं आहे. सौदी अरेबियाचे अमेरिकेसोबत मोठे व्यापारी संबंध सुद्धा आहेत. सौदीच्या अर्थव्यवस्थेत कच्च्या तेलाच्या निर्यातीचा वाटा मोठा आहे. त्यासाठी युरोप आणि अमेरिका ह्या मोठ्या बाजारपेठा आहेत. म्हणूनच सौदी अरेबियाचा इराणला ठाम विरोध आहे. UAE बद्दल बोलायचं तर UAE हा इस्रायल आणि अमेरिकेसोबत चांगले संबंध असलेला देश आहे. अमेरिका UAEचा मोठा संरक्षण भागीदार आहे. इराण समर्थित हौथी आणि हिजबुल्ला हे गट UAE साठी धोक्याचे आहेत. त्यामुळे आपले आर्थिक आणि सुरक्षा विषयक हितसंबंध लक्षात घेऊन UAE सुद्धा इराणच्या मागे उभा राहत नाही. हे झालं सुन्नी बहुल देशांबद्दल. पण 90 ते 95% शिया लोकसंख्या इराणमध्ये असताना, शिया सरकार असताना शिया बहुल देश सुद्धा इराणसोबत खांद्याला खांदा देऊन उभे राहिले नाहीत. त्यापैकीच एक इराक. 2003ला सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकल्यानंतर इराकमध्ये शिया बहुल सरकार सत्तेत आलं. तेव्हा तिथल्या शिया पक्षांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचं काम इराणनंच केलं होतं. पण इराकमध्ये इराणचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत गेला. इराकवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न इराणने केले. इराकी मिलिशियासारख्या सशस्त्र गटांना सगळ्या प्रकारची रसद पुरवण्याचं काम इराणने केलं. इराकमध्ये अंतर्गत कलह वाढवून तिथल्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न इराणनं केला. त्यामुळेच धार्मिक बंधुत्व हवं असलं तरी इराकला इराणची राजकीय गुलामगिरी नकोय. आता अझरबैजान हा सुद्धा शिया बहुल देश असला तरी तो इराण विरोधी आहे. इस्रायलकडूनच लष्करी मदत घेत असल्यामुळं अझरबैजान इराणच्या बाजूनं उभं राहणं शक्यच नाही. बहरीन हा अत्यंत छोटा शिया बहुल देश, पण इथं सुन्नी शासित सरकार आहे. तसंच हा देश लष्करी मदतीसाठी संपूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे. इराणनं इथंही सुन्नी सरकार विरोधात शिया गटांना बळ देऊन असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आखातातली गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या संघटनेचा बहरीन सदस्य देश आहे. ही संघटना इराणचा वाढता धोका कमी करण्यासाठीच तयार झाली होती. येमेनमध्ये इराण पुरस्कृत हौथी बंडखोर असले तरी इराणला युद्धात मदत करू शकतील इतकी त्यांच्यात शक्ती नाही. म्हणूनच शिया बहुल असले तरी इराक, अझरबैजान, बहरेन आणि येमेन इराणला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देऊ शकत नाहीत. हेच यावरून सिद्ध होतं. अमेरिका आणि इतर आखाती देशांशी असलेले आर्थिक आणि व्यापारी संबंध यामुळं कतार, कुवेतसारखे महत्त्वाचे देशही इराणचं समर्थन करून आपलं नुकसान करून घेणार नाहीत. सिरियाचा विचार केला तर सिरियाचे इराणसोबत चांगले संबंध असले तरी सिरियात गेल्या अनेक काळापासून यादवी युद्ध सुरू आहे. त्यातच इस्रायलकडून त्यांच्यावर सातत्यानं हल्ले होत आहेत. जर इराणला पाठिंबा दिला तर सिरियातले इस्रायलचे हल्ले हे वाढू शकतात. त्यामुळेच सिरिया सुद्धा इराणपासून लांब राहणंच पसंत करतो. या सगळ्याकडे बघितलं तर अरब देश किंवा मुस्लिम बहुल देश हे इस्रायलचे समर्थक देश नाहीत आणि यापैकी बहुतांश देश अमेरिकेशी जुळवूनच घेत आहेत. आपली अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा कायम राखण्यासाठी हे देश जागतिक सत्ता समीकरण सांभाळण्यावर जास्त भर देत आहेत. त्यामुळेच एकाकी पडलेला इराण आता या देशांवर सुद्धा हल्ले करताना दिसतोय. इस्रायल आणि मुख्यत्वे अमेरिकेच्या धनसंपत्तीसह तेलासाठीच्या सत्तेची भूक यामुळे पश्चिम आशियाही अस्वस्थ झालेला आहे, एवढं मात्र नक्की. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.